माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार केलं राम मंदिराचं. शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार केलं 370 कलम हटवण्याचं. या दोन्ही गोष्टी केल्यानंतर देखील सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त मोदीजी आणि एकनाथजी यांच्यावरतीच फक्त बोलत बसायचं. 2.5 वर्ष ज्याला संधी मिळाली होती मुख्यमंत्री म्हणून बसण्याची, तो कर्तृत्वहीन नालायक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरलेला माणूस हा इतरांवरती कसा बोलू शकतो, जो 2.5 वर्षामध्ये फक्त 2.5 तास मंत्रालयामध्ये फक्त येतोय. तो दुसऱ्यावरती कसा बोलू शकतो? ज्यांनी शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार केलं त्या माणसावर त्या टीका कसा करू शकतो? आणि मी आता आव्हान दिलंय, आता माझ्या भाषणामध्ये मी आव्हान दिलंय की 40 पैकी एकाही आमदारांनी 50 खोके घेतले असं जर का उद्धव ठाकरेंनी सिद्ध केलं तर मी त्यांच्या घरी जाऊन भांडी घासीन. आणि सिद्ध नाही केलं तर उद्धव ठाकरेंनी माझ्या घरी येऊन भांडी घासावी. हिंमत असेल तर बाप दाखवणं साध्य झालं ना. कुठे कुणी कसे काय घेतले ते दाखवा ना. फक्त या 40 आमदारांना बदनाम करण्यासाठी बाप बेटाने केलेले कर्तव्य सर्व. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.